पंतप्रधानांच्या आवाहनानंतर देशभरात प्रतिक्रिया उमटायला लागलेल्या आहेत। याबाबत आता ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलच्या अध्यक्षांचं नेमकं काय म्हणणं आहे? जर सोने खरेदी थांबवली तर काय होईल, जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। पाहूया काय संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींना द्यायचा आहे आणि तुम्ही एक स्वतः राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष आहे ज्वेल्स अँड ज्वेलरीची, कसं पाहता तुम्ही? मी आपले पंतप्रधान मोदी साहेबांचं पूर्ण भाषण ऐकलेलं आहे। त्यांनी 3 संदर्भ ठेवलेले आहेत। भारतात सोनं खरेदी एक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे आणि ज्याप्रमाणे सोन्याचे रेट वाढलेले आहेत त्याच्यामुळे याला व्यापारिक महत्त्व याच्यासाठी वाढलं आहे की लोकांचे इन्व्हेस्टमेंट याच्यात खूप जास्त झाले। त्याच्यामुळे सरकारचं असं म्हणणं असू शकतं त्यांच्या वक्तव्यावरून की इन्व्हेस्टमेंट ही दृष्टी न ठेवता तुम्ही फक्त जेवढी गरज आहे तेवढी खरेदी केली असावी तर जास्त योग्य राहील। आणि ज्याप्रमाणे पंतप्रधानांनी बोललेलं आहे की राष्ट्रप्रेम सगळ्यात सर्वोपरी, त्या दृष्टीने मी पण त्यांच्या या वक्तव्याला सपोर्ट करतो आहे। परंतु आम्हाला दुसरे अँगल किंवा दुसरं एक बाजू हे पण बघणं गरजेचं आहे की कुठे ना कुठे या इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ 70 लाख कारागीर, 30 लाख जे आमच्याकडे काम करणारे लोक, तर जवळजवळ 1 कोटी लोक डायरेक्टली याच्यात इन्व्हॉल्व असतात। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।